खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलंय। त्याचवेळी अमित शहांचं मात्र त्यांनी कौतुक केलं। देवेंद्र फडणवीस भेटीसाठी वेळ देत नसल्याचं सुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सगळी कामं दिल्लीमध्ये होतात असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पाहूया। मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले। इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात। त्या दिल्लीच्याच आहे, त्या दिल्लीच्याच आहे। दिल्लीत पण आमची सत्ता आहे ना, हे नाही तर ते त्यांनी कामं केली हे महत्त्वाचं आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगलीच जुंपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी वेळ देत नसल्याची तक्रार सुळेंनी केली। त्यामुळे माझी कामं दिल्लीतून होतात असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। अमित शहांना वेळ मागितल्यावर त्यांनी लगेच वेळ दिला हे सांगायलाही सुप्रिया सुळे विसरल्या नाहीयेत। नाशकातल्या एका जाहीर कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना अमित शहांचं कौतुक केलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देत टोला लगावलाय। मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले। 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही। कारण का आम्ही असं बोलतो ना, आणि मी ठरवलंय इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात। सगळी कामं दिल्लीतून होतात। पण मी जाहीरपणे अमित शहांचे आभार मानते। का सांगते? तिकडे चालले म्हणून नाही, पण माणुसकीला होला हो। त्या दिवशी आम्ही सगळे गेलो, मी वेळ मागितली होती, अमित शहांनी वेळ दिली आणि मला म्हणाले की काय काम आहे सुप्रिया? म्हटलं माझे खासदार पण बरोबर आहेत आणि नाशिकचे काही शेतकरी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट नव्हती, तुम्ही 5 मिनिटं देऊ शकाल का मला? ते म्हटले हो, ये तुला वेळ ठेवलाच आहे, पाहिजे त्याला घेऊन ये। यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच देत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो। चांगला आहे, त्या दिल्लीच्याच आहे, त्या दिल्लीच्याच आहे, त्या दिल्लीच्याच आहे। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी यावरून सुप्रिया सुळेंवरच जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्लीतही आमचीच सत्ता आहे, त्यामुळे सुप्रिया त्यांची कामं आम्हीच केल्याचं दरेकरांनी म्हटलंय। दिल्लीत पण आमचीच सत्ता आहे ना, अमित शहा साहेब कोण आहेत? आमचेच केंद्रीय मंत्री आहेत ना, त्याच्यामुळे दिल्लीची मदत होते, ती पण आमचीच मदत होते। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना भेटत असतात। ज्यांना फक्त भेटीचं नाटक करायचं असेल, पत्र देऊन शांत बसायचं असेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसालाही भेटतात। सुप्रियाताई तर खासदार आहेत, परंतु त्यांना भेटायचं नाही, भेटीचं राजकारण करायचं। मंत्री छगन भुजबळांनीही सुळेंच्या वक्तव्यावर भाष्य केलंय। काम होणं महत्वाचं आहे, ते कुणीही करू दे असं म्हणत भुजबळांनी अधिकचं बोलणं टाळलंय। चांगली गोष्ट आहे ना, बीजेपीच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही तर ते त्यांनी कामं केली हे महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांसह नुकतीच सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतली होती। त्याआधी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेऊन चर्चा केली होती। देवेंद्र फडणवीस वेळ देत नसल्याची तक्रार करताना सुप्रिया सुळेंनी अमित शहांचं मात्र कौतुक केलंय। त्यामुळे सुळेंच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ नेमका काय याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।